हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण सायन्स पार्ट 1चाच दुसरा चॅप्टर म्हणजे पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट याचे बेसिक्स 8वी आणि 9वीला कोणकोणते आहेत ते बघणार आहेत. तर बघा, यापूर्वी आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बघितलाय. आता आपण बघणार स्टँडर्ड 10चा सायन्स पार्ट 1चा चॅप्टर नंबर 2 पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. आणि यासाठीचं जे बेसिक आहे ते असणार आहे स्टँडर्ड 8 मधलं चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर आणि असणार आहे स्टँडर्ड 8 चाच चॅप्टर नंबर 5 इनसाइड द एटम. तर 8वीच्या वर्गातले 2 चॅप्टरचा बेस इथे आपल्याला पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटच्या वेळेस लागणार आहे. ऍक्च्युअली 9th स्टँडर्डचा पण काही पार्ट लागतो, पण नेमका आता इथे काय लागणार बघा. जो तुमचा 10वीचा चॅप्टर आहे तो आहे पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. पिरियड काय असतं, ग्रुप काय असतं ते तुम्ही 10वीला बघणार. पण एक महत्त्वाचा शब्द आहे तिथे एलिमेंट्स, ज्याचं तुम्ही क्लासिफिकेशन करणार आहात, ज्याच्याबद्दल तुम्ही माहिती मांडणार आहात ते एलिमेंट आहेत. आणि एलिमेंटची मांडणी करण्यापूर्वी समजून घ्यावं लागतं की एलिमेंट काय असतं. सो व्हॉट इज एलिमेंट. आपण एलिमेंटचे सिम्बॉल पाहिलेले आहेत अप टू 10th स्टँडर्ड. आपण म्हणतो हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, अनेक एलिमेंटचे आपण नाव घेतो. मग हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना एलिमेंटच का म्हणलं जातं. ओके, तर बघा यांनाच एलिमेंट काय म्हणतात. जगामध्ये सगळीकडे पदार्थ आहेत, मॅटर. मॅटरचा जो प्युरेस्ट फॉर्म असतो त्याला म्हणतात एलिमेंट. आपल्याला माहिती असलेले म्हणजे मानवाला माहिती असलेले आज सध्या 126 एलिमेंट आहेत. पण तुमच्या पुस्तकामध्ये अपडेटेड नाही आलेलं, म्हणून सध्या तुम्ही लक्षात ठेवायचं की जगामध्ये 118 एलिमेंट आहेत. किती आहेत? 118. 118 एलिमेंट्स पैकी 92 एलिमेंट म्हणजे 92 एलिमेंट्स हे नॅचरल आहेत, तर उरलेले 26 एलिमेंट हे आर्टिफिशियल आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला माहिती असायला हवी. बघा, आपण जेवढं जग ओळखतो, जेवढे पदार्थ आपण शिकतो, त्या पदार्थांपैकी हेच ते पदार्थ आहेत ज्याच्याने आपलं वर्ल्ड बनलंय. 118 प्रकारचे एलिमेंट आहेत आणि त्या 118 एलिमेंटचा अभ्यास केल्यानंतर आपण पदार्थाची निर्मिती केलेली आहे, कंपाऊंडची निर्मिती केली आहे, मिक्सचरची निर्मिती केली आहे. सो एलिमेंटला आपण सिम्पली म्हणू शकतो इट इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ मॅटर. त्याची अजूनही डेफिनेशन करता येते, द सबस्टन्स विच कॅन नॉट ब्रोकन डाऊन इनटू मोर सिंपल फॉर्म. म्हणजे काय, जर मला कोणी पाणी हा पदार्थ जर दिला तर मी पाण्याचं डिव्हिजन करू शकतो, पाण्याला सिंपल करू शकतो. पाणी सिंपल बनून काय बनणार, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मला जर कोणी साखर खायला जर दिली तर साखरेमध्ये सुक्रोज असतं, C12H22O11. म्हणजे मी साखरेमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे हे सांगू शकतो. त्यानंतर मला जर कोणी चिमूटभर माती दिली तर मी सांगू शकतो की त्याच्यामध्ये सिलिका आहे. सिलिका म्हणतात त्याला, सिलिकॉन आणि ऑक्सिजन. म्हणजे काय, जेवढे पदार्थ तुम्ही मला सांगायला जाणार त्याचं सगळं बेस जे असणार, सगळ्यात कॉमन सगळ्यात बेसिक सबस्टन्स जो असणार तो असतो एलिमेंट. असे टोटल एलिमेंट आहेत 118. 10वीला तुम्हाला मिनिमम 30 एलिमेंट ॲटॉमिक नंबर नुसार पाठ असायला हवे. मग नेमका ॲटॉमिक नंबर काय असतं ही सगळी कन्सेप्ट जाणण्यासाठी आपण इनसाइड द ॲटम मध्ये जाणार. मग एलिमेंट हा शब्द जर तुम्हाला कळला असेल तर आपण त्याच्या पुढच्या शब्दावरती जाणार. बघा पुढचा शब्द काय असणार. तुम्ही तुमची स्क्रीन पॉज करून प्रत्येक वेळेस त्याच्या नोट डाऊन करून घ्यायचे जेवढे महत्वाचं असेल ते. सो जो एलिमेंट असतो त्याचा जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल असतो, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट जो असतो त्याला म्हणायचं ॲटम. ॲटम काय, तर एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल. हा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो याचा स्टडी तुम्ही ऑलरेडी केलाय. याचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे बाळांनो. तुम्हाला 10वीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी जवळपास 1 मार्क मिळत असतो प्रत्येक क्वेश्चन मध्ये.
मग 4-4, 5-5 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडणं, त्याची मांडणी झाल्याशिवाय तुम्हाला तुमचा 10वीचा चॅप्टर जमू शकत नाही. सो ॲटमचं स्ट्रक्चर, आपल्याला एक बेसिक स्ट्रक्चर कोणी काय शोध लावला हे शिकायचं नाही. मग महत्वाचं काय शिकायचं, तर ॲटम जो असतो तर आपण त्याला कन्सिडर करतो टू बी अ राऊंड शेप. एक राऊंड शेप त्याला पर्पज आपण घेतो. नेक्स्ट, ॲटम मध्ये जे सेंटरला आहे त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. या न्यूक्लियस मध्ये पार्टिकल असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. तर याच्या अवतीभोवती शेल्स असतात आणि शेल्स कडे असतात इलेक्ट्रॉन्स. अशा प्रकारे ॲटम कडे फंडामेंटल पार्टिकल्स 3 आहेत, जे आपण 12वी पर्यंत 3च शिकतो. तसं पाहायला गेलं तर एका ॲटम कडे जवळपास 150 प्रकारचे पार्टिकल्स असतात. आपण फक्त 3 फंडामेंटल पार्टिकलचा अभ्यास करतो, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि लास्ट आहे इलेक्ट्रॉन. त्यापैकी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये असतात, तर इलेक्ट्रॉन जे असतात ते शेल्स मध्ये असतात किंवा ते ऑर्बिट मध्ये असतात आणि ते कॉन्स्टंटली त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला फिरत असतात. बाळांनो, एवढीच कन्सेप्ट तुम्हाला 8वीच्या वर्गातून कळणं गरजेचं आहे. आता पुढे काय असणार आहे बघा. मी आताच तुम्हाला शब्द सांगितला होता की ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर काय कन्सेप्ट आहे बघा. ॲटॉमिक नंबर, त्याचा सिम्बॉल असतो Z. बघा, ॲटॉमिक नंबर त्याचा सिम्बॉल असतो Z. ॲटॉमिक नंबर काय असतं, ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन असतं बाळांनो. बघा, प्रोटॉन वर चार्ज असतो पॉझिटिव्ह. एका ॲटम वरती जो चार्ज असतो तो नॉर्मली न्यूट्रल असतो ॲटम, आणि म्हणून त्याला आपण जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज देतो. म्हणून लक्षात ठेवायचं की जर कधी एखादा न्यूट्रल ॲटमशी बद्दल तुम्ही बोलताय, कारण जर एखाद्या स्पीसीज वर चार्ज जर असेल तर आपण बाळांनो त्याला आयन्स म्हणतो. आयन्सचे 2 प्रकार, पॉझिटिव्ह असेल तर कॅटायन आणि निगेटिव्ह असेल तर ॲनायन. ज्याच्यावरती चार्जच नाही तो म्हणजे आपला न्यूट्रल ॲटम. आणि तो न्यूट्रल काय, कारण त्याच्यावर चार्ज नाही. चार्ज का नाही, कारण त्याच्याकडे जेवढे असतील नंबर ऑफ प्रोटॉन्स तेवढेच असतील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कारण इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो बाळांनो, तर प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि जो न्यूट्रॉन असतो त्या न्यूट्रॉनकडे कुठलाच चार्ज नसतो. So atomic number Z can be written as, so this Z can be written as number of proton or number of electrons. अशा प्रकारे तुम्ही atomic number लक्षात ठेवू शकता. यानंतर मास नंबर नावाची कन्सेप्ट आहे. तुम्हाला 10वीला या चॅप्टर मध्येच 2 शब्द नेहमी ऐकायला मिळतील. ॲटॉमिक नंबर वरती एकाने मांडणी केली होती, तर बाकीच्यांनी ॲटॉमिक मास नंबर वरती एलिमेंटची मांडणी केली होती. व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर, किंवा त्याला फक्त मास नंबर असंही म्हणतात. ॲटॉमिक मास किंवा मास नंबर असे दोन्ही शब्द वापरले जातात. पूर्वी याला ॲटॉमिक वेट असं नाव राहायचं, पण ॲटॉमिक वेट कसं आहे, सायन्स मध्ये मास आणि वेट ह्या 2 शब्दांना फार मोजून मोजला जातो. म्हणजे मास आणि वेट मधला जो फरक आहे, जो तुम्ही ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकणार आहे, ह्या शब्दाचं महत्त्व पूर्ण सायन्स मध्ये असणार आहे. तुम्हाला 2 शब्दातला फरक डोक्यात ठेवावा लागणार आहे. म्हणून तुम्ही वेट म्हणण्याऐवजी ॲटॉमिक मास म्हणतो, पण जुन्या पुस्तकांमध्ये तुम्हाला याचा संदर्भ ॲटॉमिक वेट म्हणून पण दिसेल. ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, तर ते असतं नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे थेट ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, तर एखाद्या ॲटम मध्ये असणारे प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या. बरोबर, अजून एक नंबर ऑफ प्रोटॉन जेवढे असतात तेवढा असतं ॲटॉमिक नंबर. म्हणून मी या p च्या जागी डायरेक्टली लिहू शकतो F = Z + R. याला मी अजूनही थोडंसं बेटर लिहू शकतो. मग ॲटॉमिक नंबर काय असतो, तो म्हणजे मास नंबर मायनस न्यूट्रॉन. हे इक्वेशन तुम्हाला महत्त्वाचं राहील, कामाचं राहील. पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा पण ॲटॉमिक नंबर काढायचा आहे मास नंबर आणि न्यूट्रॉन वरनं, किंवा नंबर ऑफ न्यूट्रॉन तुम्हाला मोजायचे, त्यावेळेस तुम्हाला या फॉर्म्युलेची गरज पडेल. कारण तुम्हाला 10वी मध्ये
न्यूक्लिअर फिजन टाईपच्या रिॲक्शन्स आहेत. तर जेव्हा फिजन होत असतं, जेव्हा एक न्यूक्लियस तुटून दोन न्यूक्लियस बनत असतात, तेव्हा त्याच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्येची काळजी घ्यावी लागते. हे दोन शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. ॲटॉमिक नंबर सिम्बॉल Z आणि ॲटॉमिक मास सिम्बॉल A. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, पुढं आता जेव्हा पण तुम्ही अभ्यास करायला जाणार आहे तर महत्वाचं असतं की एलिमेंटचा आपल्याला सिम्बॉल कळायला पाहिजे. हा जो शब्द आहे एलिमेंट, या एलिमेंटचे सिम्बॉल्स डोक्यात आले पाहिजे. मग सिम्बॉल्स कसे आहेत? मोस्ट ऑफ द टाइम जे सिम्बॉल बनवले तर सिम्बॉलच्या साठी काही रूल्स होते, काही लॅटिन शब्दांचा वापर आहे, काही जर्मन शब्दांचा वापर आहे. मोस्टली सिम्बॉल बनवताना असे बनवलेले आहेत की जेणेकरून कोणत्याच दोन एलिमेंटचे सिम्बॉल सेम असणार नाही. सिम्बॉल लिहिताना पहिले लेटर नेहमी कॅपिटल लिहितात, तर दुसरं लेटर हे मोस्टली किंवा नेहमीच हे स्मॉल लेटर असतं. तर याची जराशी तुम्ही काळजी घ्यायची आहे सिम्बॉल्स लिहिताना. तुम्हा सगळ्यांना ॲटॉमिक नंबर 1 to 30 पर्यंत म्हणजे हायड्रोजन टू झिंक पर्यंत एलिमेंट आणि त्याचं सिम्बॉल आणि त्याचं सगळं काही पाठच असायला हवं. त्याला जर क्रमवारीत पाठ करताल तर त्याने तुमचा फायदा होईल. हे पुढील लिहिणारे मी 30 एलिमेंट तुम्ही शाळा सुरू होईपर्यंत म्हणा किंवा तुमचं 10वीचं व्हॅकेशनचे वर्ग सुरू होईपर्यंत तुम्ही पाठ करायला हवे, अशी मी तुम्हाला मागणी करेल की तुम्ही ते पाठ करायला हवं. बा काय सिम्बॉल्स आहेत. सो जो मी नंबर लिहितोय, आपण जो सिरियल नंबर लिहितोय तो सरळ सरळ ॲटॉमिक नंबर असणार आहे बाळांनो. सो फर्स्ट इज हायड्रोजन, त्याचा ॲटॉमिक नंबर असतो H. सेकंड इज सॉरी आय नीड टू से सिम्बॉल, त्याचा सिम्बॉल H असतो. त्याला आपण सिम्बॉल असा लिहिण्याऐवजी आपण अशा ब्रॅकेटमध्ये टाकावा. तसा कर्ली ब्रॅकेट का नाही टाकला, स्क्वेअर ब्रॅकेट? त्याचं कारण आहे कारण नॅसेंट नावाचा एक शब्द तुम्हाला पुढे शिकायचा आहे, तो अजून आलेला नाहीये. सेकंड इज हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, नियॉन, सोडियम, मॅग्नेशियम. बघा फार महत्वाचं आहे. तुम्हाला एलिमेंट मोस्टली पार्ट असतील, पण ज्याला पार्ट नाही आहेत त्यांनी एलिमेंट राईट डाऊन करायचे. त्यानंतर एलिमेंटला पार्ट करायचा प्रयत्न करायचा. सिम्बॉल तुम्हाला पार्ट असायला हवे, कारण सायन्स पार्ट 1 मध्ये दुसरा चॅप्टर पिरियडिक एलिमेंट्स, एलिमेंटच्या सिम्बॉल बद्दल कामाचा आहे. पण थर्ड आणि फोर्थ चॅप्टर जो आहे तो सरळ सरळ केमिकल रिॲक्शन्स बद्दलचा आहे. म्हणजे थर्ड चॅप्टर केमिकल इक्वेशन्स आहेत, तर फोर्थ चॅप्टर मध्ये तुम्हाला रिॲक्शनचे टाइप्स शिकायचे आहेत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला 8 नंबरचा चॅप्टर असणार आहे तो म्हणजे मेटॅलर्जी, आणि 9th नंबरचा चॅप्टर तुम्हाला असणार आहे कार्बन कंपाऊंड्सचा. एवढे सगळे चॅप्टर तुमचे डिपेंडंट आहेत सिम्बॉल्स वरती, त्याच्या फॉर्म्युलाज वरती. त्याच्यामुळे ते का तयार होतात, कसे तयार होतात, एखादा फॉर्म्युला कसा बनवायचा, त्याची व्हॅलेन्सी कशी काढायची, हे सगळं समजून घेण्यापूर्वी तुम्हाला सिम्बॉल्स काय, कोणाचे काय असतात हे पाठ असायला पाहिजे. सो आपण सिम्बॉल्स बघूया. हायड्रोजन H, हेलियम He, लिथियम Li, बेरिलियम Be, बोरॉन B, कार्बन C, नाइट्रोजन N, ऑक्सीजन O, फ्लोरीन F, नियॉन Ne, सोडियम. ते सिम्बॉल लिहिताना मी जरा वेगळ्या पेनाचा वापर करणार, Na, and this is magnesium Mg. इथे म्हणून मी सिम्बॉल वापरलाय त्याच्यासाठी रिझन आहे. सोडियमला, सोडियमचं नाव जर मी SO वगैरे जर घेतलं असतं तर तशा टाईपचे एलिमेंट आपल्याकडे पिरियडिक टेबल मध्ये, म्हणून दोन रंगांचे एलिमेंटचे नाव सेम असायला नको म्हणून याच्या जागी लॅटिन शब्दाचा वापर इथे केला गेलेला आहे. ऍक्च्युली हे नाव आहे नॅट्रियम, त्याला सोडियम घेतलाय म्हणून सिम्बॉल घेतलाय नाही. बघा पुन्हा एकदा आपण पहिला 12 पर्यंत सिम्बॉल्स बघूया. हायड्रोजन H, हेलियम He,
lithium Li, beryllium Be, boron B, carbon C, nitrogen N, oxygen O, fluorine F, neon Ne, sodium Na, magnesium Mg. आता इथून पुढचे अजून 12 एलिमेंट्स आपण बघणार आहे. तुमची स्क्रीन पॉज करून तुम्ही लिहून घ्यायचंय. बघा, सो 13 नंबरचा एलिमेंट ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, त्यानंतर बघा 21 नंबरला येणार आहे स्कँडियम, टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मैंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि 30वा एलिमेंट झिंक. तर इथपर्यंत तुम्हाला एलिमेंट्स पाठच असायला पाहिजे आणि क्रमवार पाठ असायला पाहिजे. आपण आतापर्यंत हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम इथपर्यंत आलो होतो. पुढचा एलिमेंट आहे ॲल्युमिनियम, त्याचा सिम्बॉल आहे Al, सिलिकॉनचा Si, फॉस्फरसचा सिम्बॉल आहे P, सल्फर S, क्लोरीनचा सिम्बॉल आहे Cl, आर्गॉनचा सिम्बॉल आहे Ar, पोटॅशियमचा सिम्बॉल आहे K. आपण याला वेगळ्या पेनाने लिहिणार आहे, हे समजून घ्यायला की याचं नाव वेगळं आहे, केरियम नावाचा आहे तो. पुढे आहे कॅल्शियम, त्यानंतर आहे स्कँडियम, टायटॅनियम Ti, व्हॅनेडियम V, क्रोमियम Cr, मॅंगनीज Mn, आयर्न, इथे आयर्नचा सिम्बॉल आहे Fe, कोबाल्टचा सिम्बॉल आहे Co, निकेल Ni, कॉपर इथे पुन्हा सिम्बॉल वेगळा आहे Cu आणि झिंक आहे Zn. जरा सिम्बॉल कडे लक्ष द्यायचंय पुन्हा. ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस P, सल्फर S, क्लोरीन Cl, आर्गॉन Ar, पोटॅशियम, बघा नाव पोटॅशियम आहे पण सिम्बॉल K, त्याचं लॅटिन नावावरून ते घेण्यात आलेलं आहे, कॅल्शियम Ca, त्यानंतर आहे स्कँडियम Sc, टायटॅनियम Ti, व्हॅनेडियम V, क्रोमियम Cr, मॅंगनीज Mn. जरा लक्ष द्यायचंय. ॲटॉमिक नंबर 12 मॅग्नेशियम, उच्चार बघा मॅग्नेशियम Mg हा त्याचा सिम्बॉल आहे. ॲटॉमिक नंबर 25 मॅंगनीज, त्याचा सिम्बॉल आहे Mn. त्यानंतर 26 ला आयर्न Fe हा सिम्बॉल आहे, त्याचं नाव फेरस आहे. मग फेरस नावाचा जो एलिमेंट आहे तो लॅटिन शब्द आहे जे आयर्न साठी वापरला जातं. नंतर कोबाल्ट Co, निकेल Ni, कॉपर Cu. आता इथं पण सिम्बॉल वेगळा आहे, कॉपर मध्ये U हा स्पेलिंग नाहीये, इथे लॅटिन शब्द वापरलेला आहे क्युप्रम. इथं फेरम, इथं वापरलाय क्युप्रम. मग क्युप्रम जो असतो हा कॉपर आहे. नेक्स्ट झिंक Zn. तर हे एलिमेंट्स आहेत जे 1 ते 30 क्रमवारीने येतात, जे
तुम्ही क्रमपाठ करताय तो ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर हायड्रोजनचा 1 घ्यायचा, तर झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 घ्यायचा, अशी एलिमेंट तुम्हाला इयत्ता 10वी साठी पाठच असायला हवे प्रत्येक विद्यार्थ्याला. याच्या व्यतिरिक्त पण काही एलिमेंट आहेत की जे तुमच्या कामाला येणार आहेत आणि सिम्बॉल मध्ये थोडासा फरक आहे, तो आपण बघून घेऊया. बघा, तर या व्यतिरिक्त कोणते सिम्बॉल्स आहेत? या व्यतिरिक्त तुम्हाला सिम्बॉल स्टडी करायला आहे SB जो असतो अँटीमोनी, त्यानंतर असतो HG म्हणजे मर्क्युरी, AU ऑरम, ऑरम म्हणजे असतं गोल्ड, AG अर्जेंटनम म्हणजे सिल्वर एलिमेंट साठी वापरलं जातं, त्यानंतर SN हा शब्द वापरला जातो टिन या शब्दासाठी, नंतर PB प्लंबम हा शब्द वापरला जातो लीड नावाच्या एलिमेंट साठी. सो असे काही सिम्बॉल्स आहेत की ज्या सिम्बॉल्सचा आणि त्याच्या स्पेलिंगचा कुठेही असा इंग्लिश शब्दामध्ये काही आपल्याला संबंध दिसून येत नाही. बघा कोणकोणते सिम्बॉल्स आहेत. SB फॉर अँटीमोनी, HG फॉर मर्क्युरी, AU फॉर गोल्ड, AG फॉर सिल्वर, SN फॉर टीन आणि PB फॉर लीड. सो असले सगळे एलिमेंट्स तुम्हाला पाठ असायला हवे. एलिमेंट पाठ झाल्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, कसं असतं याबद्दलचा आपला पुढचा भाग घेऊया. पण तोपर्यंत तुम्ही 30 एलिमेंट आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारे एक्स्ट्रा एलिमेंट यांना पाठ करून घ्यायचंय. चलो, थँक्यू.